तालीमी इदारों में मनमानी फीस वसूली जा रही है। साथ ही रिजर्वेशन के नाम पर पसमानदा तबकों को हिरासा किया जा रहा है। तलबा तंजीमों की जानिब से तालीमी इदारों में हो रही इन नाइंसाफ़ियों के खिलाफ एहतजाज किया जा रहा है। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा यूनिवर्सिटी में नाइंसाफ़ी और मज़ालिम के खिलाफ कीर्ति समिति की जानिब से एहतजाजी मार्च निकाला गया। समिति का कहना है कि नाइंसाफ़ी का शिकार होने वालों को इंसाफ दिलाने तक एहतजाज जारी रहेगा। तलबा ने हिंगोली के आदर्श कॉलेज में पसमानदा तबकों के रिजर्वेशन को गज़ब करने की कोशिश का इल्ज़ाम भी लगाया। इस एहतजाज की क़यादत वंचित बहुजन आघाड़ी ख़वातीन विंग की साबिक़ ज़िला सदर प्रभावती ताई खंदारे ने की। इस मौके पर तलबा की कसीर तादाद मौजूद थी। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा यूनिवर्सिटी के ओहदेदारों को एक मेमोरेंडम दिया गया। इस मौके पर अक्षय बंसोड़े, संदेश भालेराव, सरजू हथवड़ने, शेख अफजल, देवीदास हावदे और संदीप भालेराव भी शामिल थे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेचा, बिरसा मुंडाचा, बसवेश्वराचा, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय क्षेत्रात काम करणारे महत्त्वाच्या या ठिकाणी अशा पद्धतीचा या महाराष्ट्रामध्ये शिक्षण जी वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून मनुवादी जी संस्कृती पहिली होती ती पुन्हा या देशामध्ये जी वाटचाल आहे ती परत मनुवादी संस्कृतीकडे जाण्याची दाट शक्यता आहे। आणि याच अनुषंगाने आज आम्ही जे आंदोलनाचा पावित्र्य घेतलाय, या आंदोलनाच्या मुख्य मागण्या आहेत आणि या पावित्र्य घेण्याचं कारण एकच आहे की गेल्या 9 महिन्यापासून आम्ही या विद्यापीठामध्ये पाठपुरावा करतोय की आदर्श कॉलेजचा जो प्राचार्य आहे तो चुकीच्या ठिकाणी आहे। तिथं महिला SC महिला हिची जागा असताना यांनी बळकावली ती जागा, त्या जागेवर तो आघाव आजही ड्यूटी करत आहे आणि विद्यापीठ म्हणते की आम्ही चौकशी करत आहोत। अरे जो माणूस चुकी करतोय त्याचीच विद्यापीठ तो पदावर असताना चौकशी करत असेल तर ही खरंच म्हणजे माझी मीडियाला आणि इथल्या प्रशासनाला म्हणजे आवर्जून विचारू इच्छिते की म्हणजे ज्या माणसाची चौकशी होत आहे आणि तो माणूस जर पदावर असेल तर त्याची चौकशी व्यवस्थितरित्या होईल का, आणि तो जो आहे तो आघाव म्हणणारा प्राचार्य ती माहिती पूर्ण देईल का विद्यापीठाला। म्हणून विद्यापीठाने हा निर्णय तात्काळ घेणं गरजेचं आहे की त्याला अगोदर निलंबित करा आणि नंतर मग त्याची चौकशी करा। कारण ज्या त्या कॉलेजमध्ये भगत नावाची मुलगी जी शिकत होती त्या मुलीवर अन्याय झाला। त्या मुलीला नर्सिंग कॉलेजला तिचा नंबर लागला होता आणि जेव्हा तिचा नर्सिंग कॉलेजला नंबर लागल्याच्या नंतर कॉलेजमध्ये TC काढण्यासाठी गेली ती मुलगी, कॉलेजमध्ये TC काढण्यासाठी गेली त्यावेळेस तिथल्या प्राचार्यानं मागणी केली ती 3000ची। ती मुलगी एका गरीब घरातली मुलगी आहे की जेणेकरून तिची आई घरचे धुणी भांडे घासून काम करून तिच्या 4 मुलीला शिकवते ती, आणि जर मुलीला आई वडील शिकवत असतील तर त्या मुलीला म्हणजे जी गरीब परिस्थितीतली आहे तर तेव्हा तो प्राचार्य आघाव म्हणतोय की जर तुम्हाला फीस भरणं होत नसेल तर त्या बाईला म्हणजे जातीवाचक भाषेमध्ये शिवीगाळ केली की जर तुम्हाला मुलीला शिकवता येत नसेल तर 4 मुली पैदा कशाला करता। या पद्धतीनं तो प्राचार्य आघाव जर असं भाषा वापरत असेल तर त्याला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का, हे कुलगुरूला आम्हाला विचारायचं आहे। आम्ही गेल्या 8 महिन्यापासून पाठपुरावा करतोय सर कुलगुरूकडे। आमच्या काही कार्यकर्त्यांचं इथं अक्षरशःमध्ये वाद झाला आणि वाद होऊन काही कार्यकर्त्यांचं आमचं इथं रक्तही सांडल्या गेलं, भांडणं झालेत, तरीही जर कुलगुरूला जाग येत नसेल आणि त्या मार्गाने जर कुलगुरू पाऊल उचलत नसतील तर ह्याच्यानंतरचं आमचं जे आजचं आंदोलन छोटेखानी आहे पण यानंतर आमची आंदोलनाची जी भूमिका आहे ती खूप तीव्र स्वरूपात असणार आहे, ती तर असणारच आहे। याच्यानंतरची आमची भूमिका जी राहील ती आम्ही राज्यपालाच्या पुढे जाऊन आम्ही आंदोलन करू जर इथल्या कुलगुरूंना जर निर्णय नाही तात्काळ घेतला तर। या ठिकाणी मागच्या 9 महिन्यापासून आम्ही आदर्श कॉलेजमध्ये शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब विद्यार्थ्यांकडून जी अनाधिकृतरित्या बेकायदारित्या फी वसूल केल्या जात होती त्या फीचा जर आकडा आपण बघितला, आमच्याकडे पावत्यासुद्धा आहेत त्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या फीच्या, जवळपास 5000, 8000, 18000, 20000 अशा पद्धतीचे अनाधिकृतरित्या जी आदर्श कॉलेजमध्ये प्राचार्य विलास आघाव यांच्या आशीर्वादानं त्यांच्या माध्यमातून ती फी वसुली होत होती, ती फी वसुली तत्काळ थांबली पाहिजे आणि विलास आघाव यांनी ज्या विद्यार्थ्यांची अनाधिकृतरित्या फी घेतलेली आहे ती फी
तत्काळ परत केली पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विलास आगाव प्राचार्य यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्तीच मुळात एक SC महिला जी आहे SC महिलेसाठी सुटलेली जागा असताना त्या ठिकाणी विलास आगाव यांनी चुकीची माहिती कळवली शासनाला आणि एका SC महिलेची राखीव जागा बळकवण्याचं पाप केलं. त्या ठिकाणी या दोन्ही ज्या घडामोडी आहेत अतिशय महाराष्ट्राला मला वाटतं निश्चितच खूप मोठ्या पुन्हा एकदा जात्यांध व्यवस्थेमध्ये लोटण्यासारख्या या दोन्ही घटना आहेत. कारण एकतर हिंगोली जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये फी वसुली करू नका असं शासन सांगते, राज्य शासन सांगते आणि राज्य शासनाच्या अध्यादेशाची पायमल्ली करून या ठिकाणी विलास आगाव यांनी अवैधरित्या केलेली फी वसुली आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती एका SC महिलेच्या जागेवरती आहे. या दोन्हीही ज्या मागण्या आहेत आमच्या त्या मागण्या तत्काळ या ठिकाणी माननीय कुलगुरू यांनी मंजूर कराव्या आणि महामहिम राज्यपाल यांना आमच्या मागण्या कळून संदर्भील जो प्राचार्य आहे या प्राचार्याचं अगोदर निलंबन करा, निलंबन करून चौकशी करा जेणेकरून तुम्हाला सत्यता तुमच्या समोर येईल आणि सत्यता समोर आल्याच्या नंतर अशा पद्धतीचे भ्रष्ट जातीवादी मानसिकता असलेले शिक्षण क्षेत्रामध्ये या पद्धतीनं काम करणारे जे काही प्राचार्य असतील त्यांना मला वाटतं विलास आगावसारख्या प्राचार्यांना हा खूप मोठा धडा भेटणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये ही खूप मोठी शैक्षणिक क्षेत्रातली भ्रष्टाचाराची जी मालिका आहे ही ताबडतोब बंद झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम. सर्व महापुरुषांच्या विचाराला अभिवादन करतो. आजचा जो विषय आहे भव्य निषेध मोर्चा. प्रत्येक कॉलेजमध्ये जिथं 200 रुपये फीस असताना तिथं 2-2 हजार रुपये फीस आकारण्याचं काम इथली मनुवादी व्यवस्था करत आहेत. याच्यानंतर हे 200 रुपये जे फीस आहे हे फक्त जे गोरगरीब आहेत त्यांना 2-2 हजार रुपये जे मागत आहेत ते परवडत नाहीत. जे शासनाचा नियम आहे जे 200 रुपये फीस आहे तिथे 2-2 हजार रुपये स्वीकारत आहेत ते अतिशय कुठंतरी थांबलं पाहिजे. यांना कुठंतरी धडा भेटला पाहिजे. याच्यानंतर हे आमच्या मागण्या जे पूर्ण झाल्या नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन छेडू. जेनेरिक आर्ट मेडिसिन कंपनी की मराठवाड़े की पहली शॉप नांदेड़ स्वास्थ्य औषधि सेवा जेनेरिक मेडिसिन स्टोर होलसेल एंड रिटेल. हजारों लोग उठा रहे हैं यहाँ से फायदा. आयुर्वेदिक और एलोपैथिक की सभी किस्म की दवाएं यहाँ हैं दस्तयाब. पिछले 8 वर्षों से मरीजों की खिदमत में जुटी नांदेड़ स्वास्थ्य औषधि सेवा जेनेरिक मेडिसिन स्टोर होलसेल एंड रिटेल. यहाँ पर ख्वाजा आयुर्वेदिक के सभी आयुर्वेदिक प्रोडक्ट्स हैं दस्तयाब. ख्वाजा ऑयल, ख्वाजा मुल्तानी मिट्टी साबुन, ख्वाजा स्पेशल टूथ पाउडर और ख्वाजा आयुर्वेदिक पेन किलर स्प्रे सभी प्रोडक्ट्स हैं WHO और GMP सर्टिफाइड. जेनेरिक मेडिकल से हर बीमारी की दवा सस्ते दामों हासिल कीजिए. नांदेड़ स्वास्थ्य औषधि सेवा जेनेरिक मेडिसिन स्टोर होलसेल एंड रिटेल अंडरग्राउंड फुले मार्केट कॉम्प्लेक्स गणेश नगर रोड नांदेड़.